स्पेशली ज्याला भोग भोगायचे बाकी आहेत असं बऱ्याचदा होतं, की तो व्यक्ती म्हणतो, की "ठीक आहे ना, असं काय नसतं, बघू गेल्यावर." हां. करेक्ट. मग 6 महिने नॉर्मली तुम्हाला सांगते जे वास्तूचे अनुभव आहेत, ते असं मी म्हटलं, की कुंडली खूपच प्रभाव पडतो कुंडलीचा. 3.25 महिने, 6.25 महिने, सव्वा वर्ष, 2.25 वर्ष आणि 3.25 वर्ष हा प्रभाव पडायला कारणीभूत ठरतात. अच्छा. मग तुमची कुंडली किती स्ट्राँग आहे, तुम्हाला 3.25 वर्षात रिझल्ट, 3.25 महिन्यात रिझल्ट, 6.25 महिन्यात, सव्वा वर्ष, 2.25 वर्ष, 3.25 वर्ष. इथे एक उदाहरण दिलं तर, आत्ता रिसेंटली 8 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. मी साधारणतः 2.5-3 वर्षापूर्वी एक बदलापूरची एक वास्तू केली होती. ओके. अगदी ओळखीचे व्यक्तिमत्व आहे आणि माझं हे क्षेत्र आहे. तिथे मी स्वतःहून कोणाला सांगू शकत नाही, की तू तुझी वास्ती करून घे किंवा हे करून घे. राईट. कारण आम्हाला ते अधिकार नाहीये. आमच्यापर्यंत तोच व्यक्तिमत्व पोचतो, ओके. ज्याच्या प्रारब्धामध्ये माझ्याकडनं काम करून घेणं लिहिलंय. समजलं. मग तोच माझ्यापर्यंत किंवा माझ्यासारख्या लोकांपर्यंत पोहोचणार. मग अशा वेळेस आम्ही स्वतःहून विचारू शकत नाही. मग त्या व्यक्तीचा मला फोन आला होता. लग्नाला 7-8 वर्ष झाली होती. मूल होत नाहीये आणि खूप उशिरा लग्न झालं होतं. माझ्या वयाच्या अगदी 40-42ला लग्न झालंय. त्याच्यानंतर ऑलमोस्ट 7 वर्षांचा गॅप गेलाय. म्हणजे असं म्हणू शकतो की 50च्या आसपास 5-1 वर्ष झाली होती. आणि मी नॉर्मली वास्तू बघायला जाताना पण जर अशी काही मला क्रिटिकल सिच्युएशन दिसते किंवा थोडी कॉम्प्लिकेटेड आहे, तर अशा वेळेस मी त्या जातकाच्या घरी जाताना वास्तू करण्याचाही मुहूर्त काढते. ओके. म्हणजे मी बघते, की मी वास्तू बघायला जाते, तर तुम्हा दोघांना, नवरा-बायकोंना तो दिवस लाभदायी असला पाहिजे. त्यातल्या त्यात मी 2-2.5 तास अजून सूक्ष्मातला मुहूर्त काढते, की ते 2 तास जिथे चंद्र तुमचा स्ट्राँग आहे, तो असला पाहिजे. आणि अशा वेळेस जेव्हा मी वास्तू करते, तेव्हा ते जातक मी सांगितलेले उपायही स्ट्राँग करतात, समजून घेतात आणि त्यांना ते समजतात. ओके. तर मी त्या व्यक्तिमत्वांना त्यांच्या बेडरूममध्ये आणून 1 बीएचकेचं घर होतं. त्यांना सांगितलं, "सॉरी तुम्ही बेडरूममध्ये नाही झोपू शकत. ओके. तुम्हाला हॉलमध्येच झोपायचं आहे." आणि हॉलमध्ये लिटरली मी त्यांना 4x5 ची जागा दिली होती. म्हणजे 5 अशी आणि अशी, की तुम्ही त्या 4 ते 4.5 फुटाच्या आतच तुम्ही दोघांनी झोपलं पाहिजे. ओके. कारण शास्त्राप्रमाणे जी 81 पदमंडल आहेत, त्यातली जी काही पदमंडल येत होती तिथे, त्या पदमंडलामध्ये ते झोपायला सुरू केल्यानंतर तुम्ही एकदा झोपताना त्या पदमंडलात झोपायचंय. नंतर आपण झोपेमध्ये इकडे-तिकडे होतो, दॅट इज अंडरस्टूड. पण स्टार्ट. पण हां. हां. आणि ती केल्यानंतर तिथे त्यांचं बीजरोपण चांगलं होणार होतं. ओके. ओके. अर्थात हे मी त्यांना लगेच सांगितलं नव्हतं. कारण काय असतं, की आपल्या शास्त्रामध्ये मॅनिफेस्टेशन्स पण खूप महत्वाचं आहे. पण काय होतं, की ऑलरेडी ते 5-6 वर्ष त्या निगेटिव्ह ऑरातून आले होते. त्याच्यामुळे आपल्या शास्त्रामधनं असं काही जादू घडू शकते. एकतर हे दुर्दैव आहे आपलं, की आपलीच लोकं आपल्या शास्त्रावर विश्वास नाही ठेवत. त्याच्यामुळे आता ठीक आहे, हेही करून बघू, या उद्देशाने ते दोघे आले होते, जे मला त्यांची कुंडली सांगत होते. ओके. म्हणजे सगळं काही ट्राय केलं होतं. आता तर एक वास्तू. शेवटचा उपाय. तर मग असं झालं, की मला साधारणतः 2-2.5 वर्षात एक्स्पेक्टेड रिझल्ट होता, की हिचा फोन येईल, की "अरे, गुड न्यूज आहे." हां. पण तो आला नाही आणि मीही माझ्या कामाच्या व्यापात आता मैत्रीण म्हटल्यावर तिचा फोन येणारच. आणि मला तिचा 8 दिवसापूर्वीच कॉल आला, की "काय गं तू मला काँग्रॅच्युलेट करायला पण फोन नाही केलास." तर म्हटलं, "का गं काय झालं?" तर मला म्हणाली, की "असं-असं झालं. आता माझा मुलगा 1.5 महिन्याचा झाला. तू स्टेटस पण बघत नाही." आणि आय वॉज लाइक ना, म्हणजे मी एक्सप्रेस नाही करू शकत आहे तुम्हाला. मी इतकी खुश होते ना, की मी 1 सेकंड म्हणजे मी ना मनातल्या मनात खरंच स्वामींना थँक्स म्हणाली, की कसं असतं ना, आपल्या भारतीय कल्चरमध्ये ही एक स्त्री म्हणून पूर्णत्वाची संकल्पना आहे. सो मला खूप आनंद झाला. अर्थात मी तिला काँग्रॅच्युलेट केलं. म्हटलं, "तू मला आत्ताच्या आत्ता पहिला फोटो पाठव." कारण मग तिने फोटो पाठवला, शेअर केला आणि ठीक आहे आपल्याकडे एक हे पण कन्सेप्ट पण आहे, की आपण 3 महिने पहिला सांगायचं नसतं. पण अर्थात आपण जे आपल्या ज्याने हे केलं. नाही ते ठीक आहे, राईट. की ओळखीचं आहे किंवा क्लोज आहे. आता कदाचित असं पण असेल ना, काय असं, की त्या दोघांना मी हा मुद्दाच सांगितला नव्हता.
त्याच्यामुळे त्यांना हे लक्षात नाही आलं ओके. की हे कशामुळे आहे. कारण मला हे खूप क्लिअर होतं की 2.25 वर्ष मॅक्झिमम कसं असतं, आपलं बऱ्याचदा जन्मवेळ चुकलेली असते, पुढे मागे झालेली असते, 5-10 मिनिटं झालेली असतात. तर 2.5-3 वर्षात रिझल्ट यायला पाहिजे. म्हणजे आपल्या 1-2 मिनिटामुळे 6-7 महिन्यांचा फरक पडतो जन्मवेळेच्या असं. तर तो मी गृहीत धरला होता की 2.5-3 वर्षात तिचा फोन मला यायला पाहिजे. पण मग मला खूप छान वाटलं. मी खरंच म्हणजे आत्ताही मी मनातून स्वामींना खरंच थँक्स सांगते की मी निमित्त आहे ते सगळं करायला. पण यश ते देतात. माझं काही नाही. करेक्ट. आणि मला तो इतका आनंद आहे की वयाच्या 50शीच्या आसपास तुम्हाला 45-50च्या आसपास मूल होणं आणि आणि दॅट टू मुलगा होणं म्हणजे आपल्याकडे वंशाचा दिवा म्हटला जातो. हे याच्यासाठी की मुलगी किंवा मुलगा म्हणून मी भेद नाही करत आहे. पण वंशवाढीसाठी आपला जो आलेला वंश आहे तो चालू राहायला मुलगा हा हे होतो. सो मला हा आत्ता रिसेंटचा तुम्ही म्हणालात, तर तो वास्तू इतकी सूक्ष्म काम करते. आता त्याच व्यक्तीला बऱ्याच जणांनी असं विचारलं, की "अरे काय तुम्ही नवरा-बायको हॉलमध्ये झोपता?" म्हणजे आपल्याकडे एक वेगळ्या दृष्टीने त्याला बघितलं जातं. आई बेडरूममध्ये झोपले. बेडरूममध्ये कोणी देव ठेवतं का? तर मी सांगते बेडरूममध्ये नाही, किचनमध्ये, बेडरूममध्ये जिथे असेल, जिथे देवाची जागा आहे, तिथेच देवांची स्थापना झाली पाहिजे. मग तो बेडरूम असो, किचन असो किंवा हॉल असो. करेक्ट. मी नेहमी हे सांगते, की ज्या देवाने आपल्याला इतकं सुंदर घर दिलंय, आज कैक लोकं अशी आहेत ना, ज्यांची वास्तू नाही होत. नाही हो, बरोबर. मग आपल्याला जर देवाने ज्या घर दिलंय, त्याचा मान पहिला, तो जागेवर. करेक्ट. मग बेडरूम आला तर बेडरूम. ओके. ती जागा इम्पॉर्टंट. जागा इम्पॉर्टंट आहे. हां, हां. आणि त्यांना सासू-सुनेच्या रिलेशन्समध्ये पण प्रचंड तफावत होती. देवघर जागेवर आल्यानंतर, सासूबाईंची झोपण्याची जागा बदलल्यानंतर, या दोघींचेही रिलेशन्स खूप छान झालेत, हे मला तिनेच सांगितलंय. ओके. इव्हन ती स्वतः पण नंतर हे म्हणायला लागली, की "जाऊ दे गं, आता त्यांचं वय झालंय. माझ्याशिवाय त्यांना कोण आहे?" म्हटलं, "अरे वाह!" सी बघा ना, बरोबर. तुमचे विचार बदलायला जे भाग पाडते, ती वास्तू. असा हा आत्तापर्यंतचा माझा अनुभव आहे.